हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे मीरा ओम निरती देवे नमा हे पौर्णिमेच्या रात्रीमध्ये नामस्मरण करत असते. तिच्यासोबत अंबिकाही असते. इकडे अथर्व मीरा मीरा म्हणून आवाज देत असतो. मीरा नामस्मरण करत असते तेव्हा खूप जोराचा सोसाट्याचा वारा येतो आणि त्यामुळे वारा आल्यामुळे त्या दोघी घाबरतात. तेव्हा मीरा थोडी शांत होते. तेव्हा अंबिका तिला धीर देते आणि बोलते की नाही मीरा, काही झालं तरी नामस्मरण थांबू देऊ नकोस. तेव्हा अंबिका बोलते की चल मीरा. मीरा पुढे जाते. पुढून खूप सोसाट्याचा वारा भोवरी येत असते. त्या भोवरीच्या जाळ्यामध्ये त्या सर्कलमध्ये अंबिका मागेच थांबली जाते. डोळ्यात धूळ जाते म्हणून अंबिका इकडे तिकडे बघत असते. तेवढ्यात मीरा त्या भोवरीत अडकते. तेव्हा अंबिका तिला जोरजोरात आवाज देते की मीरा. त्या भोवरीमध्ये दगडही असतात. तरीही मीरा स्मरण न थांबवता नामस्मरण करतच असते. इकडे अथर्व विचार करत असतो की मीरा अशी अचानक गायब कशी झाली, हे असं काय चालू आहे. तेव्हा मंजिरी आवाज ऐकून पटकन अथर्वकडे येते. तेव्हा ती विचारते की अथर्व, मीरा कुठे आहे? तेव्हा अथर्व बोलतो की अगं ती इथेच होती, काय माहिती अचानक कशी गायब झाली. तेव्हा मंजिरी बोलते गायब झाली. तेव्हा अथर्वला लगेच 29 तारीख आठवते. तेव्हा अथर्व बोलतो की अथर्वला मीराचं आठवतं की आज मी एका मोठ्या आव्हानाला चॅलेंज देणार आहे. तेव्हा मंजिरी अथर्वला विचारत असते. तेव्हा अथर्व पटकन अलर्ट होतो आणि बोलतो की तुला माहिती आहे ना गं, मीरा अशी कुठेही निघून जाते, काही सांगत नाही काही नाही. आणि अथर्व लगेच दुसरीकडे लक्ष घालून त्याच्या ऑफिसची फाईल बघायला लागतो. पण मंजिरीला थोडा डाऊट येतो. मंजिरी बोलते की अथर्व हा काही बोलत का नाही आहे म्हणून. इकडे मीराचा पूर्णपणे जप चालूच असतो. ती पूर्णपणे त्या बहुरीच्या सर्कलमध्ये अडकलेली असते. अंबिका तिला वाचवण्याचा खूप प्रयत्न करते. अंबिकाही घाबरते. पण अंबिका तिची जादूने थोडं टिचकी वाजवते आणि तशी ही मीरा त्या भोवरीमध्ये जी वरती जात असते तशी ती खाली येते. तेव्हा अंबिकालाही बरं वाटतं. तेव्हा अंबिका मीराला बोलते की मीरा, नामजप सोडू नको, मी आहे तुझ्यासोबत म्हणून. इकडे मंजिरी तिच्या कालमुख मणी घेऊन काहीतरी मंत्र पुटपुटून त्यावर रख्या टाकून काहीतरी विधी करत असते. तेव्हा मंजिरी विधी करत करत जिथे मीरा आणि अंबिका विधी करत असतात तिथे येऊन पोचते. तेव्हा ती त्या दोघींना बघते आणि तिचा खूप संताप होतो. तेव्हा ती जोरात ओरडते की मीरा. तेव्हा अंबिका मागे बघते आणि बोलते की मंजिरी. तेव्हा अंबिका पटकन मीराला सांगते, मीरा, काहीही झालं तरी मागे वळून बघू नकोस आणि तू तुझा नामजप सुरू ठेव, तो थांबवू नकोस. तेव्हा मीरा पुन्हा नामजप सुरू करते. खालची जमीन हलत असते. तशीच मीरा कशी तरी लंगडत पुढे जात असते. अंबिका मागे येते आणि बोलते की मंजिरी, ती थांबणार नाही, तुला थांबावं लागेल. तेव्हा मंजिरी बोलते की अंबिका, आम्हा दोघींमध्ये येऊ नकोस. तेव्हा मंजिरी बोलते की मीरा थांब. तेव्हा अंबिका तिला अडवत असते. तेव्हा मंजिरी बोलते की तू असं ऐकणार नाही. इकडे मीरा चालत असते, विधी बोलत असते. तेव्हा पुढे एक खड्डा येतो आणि त्या खड्ड्यामधनं पूर्ण ज्वाला निघत असतात. मीरा चालत त्या खड्ड्यात जाऊन पडते. तरीसुद्धा ती नामजप थांबवत नाही. इकडे मंजिरी तिच्या कालमुख मणीला हात लावून काहीतरी मंत्र पुटपुटणार. तेवढ्यात अंबिका तिच्या जादूने मंजिरीला खाली फेकते. खाली पडताच मंजिरीच्या गळ्यातला कालमुख मणी खाली पडतो आणि अंबिकाचं लक्ष त्या कालमुख मणीकडे जातं. इकडे मीरा त्या ज्वालामुखीच्या दुनियेमध्ये, त्या गुहेमध्ये पूर्णपणे मंत्र म्हणत घाबरत चालत असते. अंबिका इकडे बघते तर मीरा तिला दिसत नाही. तेव्हा ती मीरा मीरा आवाज येते आणि बोलते की कुठे गेली ही. तेव्हा मंजिरी पुन्हा अंबिकावर सुटते. तेव्हा अंबिका पुन्हा तिच्या जादूने पूर्णपणे अशी ट्रान्सपरंट भिंत तयार करते आणि मंजिरीला तिथे अडकवते आणि बोलते की आता तुला इथे कोणीही बाहेर काढू शकणार नाही, राहा आता इथेच. आणि परत मीरा करत चालली जाते. इकडे अथर्व ही देवी आई समोर प्रार्थना करत असतो. तो कधीही देवी आईसमोर हात जोडून उभा राहत नाही. पण तो बोलतो की देवी आई, जर तू असशील ना तर माझ्या मीराची काळजी घे. तेव्हा त्याला सगळं आठवत असतं की आजचा दिवस हा मीरासाठी धोकादायक आहे, हे असं मीराने सांगितलेलं असतं. तेवढ्या तिथे वेदा येते. वेदा बोलते की बाबा, तू देवी आईजवळ काय मागतोय? मीरा आई बोलते की देवी आईजवळ मागितलेलं सगळं मिळतं. तेव्हा अथर्व वेदाला सांगणार. तेव्हा वेदा बोलते की नाही, मला सांगू नको. आई बोलते की आपण मागितलेली विश कोणाला सांगायची नसते. तेव्हा वेदा देवी आईसमोर हात जोडून उभं राहते आणि बोलते की देवी आई, माझ्या बाबाने जे काही मागितलं ना ते त्याची विश पूर्ण कर.
इकडे मंजिरी जेव्हा पडते तिचा कालमुख मणी पडतो, तेव्हाच अंबिका तो कालमुख मणी गायब केलेला असतो अंबिकाने. इकडे अंबिका धरणी मातेला खाली बसते आणि बोलते की धरणी माते, तुझ्याच पावलावर पाऊल ठेवून चालत होती ना, कुठे गेली मीरा, माझी मीरा कुठे गेली. तेव्हा अंबिका टिचकी वाजवते, तेवढ्यात मीरा तिथे येते. तेव्हा त्या दोघी बहिणी खुश होतात एकमेकांना बघून. तेव्हा अंबिका बोलते की मीरा, नामजप थांबवू नकोस, चल. तेव्हा मीरा पुन्हा नामजप सुरू करते आणि पुढे चालते. तेव्हा मंजिरी बोलते की मला अडकवून ठेवलंस तू. तेव्हा ती कालमुख मणीला हात लावते, बघते तर तिचा कालमुख मणी गळ्यात नसतो. इकडे मंजिरी त्या भिंतीतनं बाहेर निघायचा खूप प्रयत्न करत असते. ती ती तिच्या घरातच भिंतीमध्ये अडकली असते. ती खूप भिंत तोडण्याचा प्रयत्न करते, पण वर्क होत नसतात. तेवढ्यात माया तिच्या खोलीत येते आणि बघते तर मायाला ती भिंत तर दिसत नसते, पण मंजिरी अशी वेड्यासारखं वागते ते कळत असतं. तेव्हा माया बोलते की अशा काय वागतायत. तेव्हा मंजिरी जोरजोरात ओरडते की मी सोडणार नाही, तुम्हा दोघींना सोडणार नाही. तेव्हा माया बोलते की तुम्हा दोघींना. बघते तर काय पाठीमागे नर्मदाही असते. नर्मदाही शॉकमध्ये असते की ही अशी काय वागते. तेव्हा नर्मदा मायाजवळ जाते आणि बोलते की अशी काय वागते. तेव्हा माया बोलते की काय माहिती असं वेड्यासारखं का करतायत त्या. तेव्हा नर्मदा बोलते की बरं झालं ना, वेडबीड लागलं का हिला, जा बघ तिला काय झालं आहे ते. तेव्हा माया बोलते की हो बघते. माया पुढे जायला लागते तर तिथे अदृश्य भिंतीला टक्कर होते. तेव्हा तिला जाता येत नसतं. तेव्हा नर्मदा बोलते की काय झालं. तेव्हा माया बोलते की काहीतरी अदृश्य भिंत आहे. तेव्हा नर्मदा बोलते काही काय बोलते, थांब मी जाते. तर नर्मदा पुढे जाते. नर्मदाच्याही डोक्याला टक्कर लागते. तेव्हा नर्मदा बोलते काहीतरी आहे. तेव्हा माया तेच बोलते की काहीतरी भिंत आहे म्हणून. तेव्हा मंजिरी दोघींचा आवाज ऐकते आणि बोलते की माया नर्मदा तुम्ही इथे आहेत का. तेव्हा नर्मदा तिला मायाला शांत करते आणि जायला लागते, चल चल म्हणून. तेव्हा मंजिरी जोरात ओरडते की माया इथे आहे का, तुला माझा आवाज येतो आहे. तेव्हा माया बोलते की हो, पण तुम्ही माझ्याकडे बघा ना. तेव्हा मंजिरी बोलते की हे बघ इथेच थांब, तुला मी जे काम सांगते ते ऐक. तेव्हा मंजिरी बोलते की माया जा, माझं मंगळसूत्र आहे ना ते शोधून आण. तेव्हा माया बोलते की इथे कुठे शोधू. तेव्हा मंजिरी बोलते की जा ना, इथे कुठे पडलं असेल शोध, मला हवं येते. तेव्हा माया आणि नर्मदा तिथे मंगळसूत्र शोधत असतात. इकडे मीराच्या वाटेमध्ये जे काही खडतर प्रसंग येत असतात ते अंबिका चुटकीने घालवत असते आणि तिचा रस्ता सेफ करत असते. इकडे मीरा नामजप करत पुढे पुढे जात असते आणि सगळीकडे पुढे पाणीच पाणी असतं. अंबिका आणि मीरा त्या पाण्यात अडकतात. त्या दोघी त्या पाण्यात बुडणार. अंबिका मीराला सावरत असते. पटकन चुटकीने अंबिका ते पाणी बाजूला सावरते आणि पाणीही जातं. आत्तापर्यंत तर वारा, अग्नी आणि पाण्याचा मीराला सामना करावा लागला आणि पुढे जाऊन मीराला काहीतरी प्रकाश दिसत असतो. तिथे प्रकाश बघून थक्क होते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.